सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचा यशवंत फिल्म्स ह्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. नॉन प्रॉफिट कन्सर्न ह्या युनिटचा पहिला प्रॉब्लेम आपण सुरू केलेला आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करा. युनिट नंबर 2 अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ह्या युनिटमधील पहिला प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आपल्या टेक्स्ट बुकमध्ये तो 5 नंबरचा प्रॉब्लेम आहे. पान नंबर 79 आहे. तो प्रॉब्लेम आपण आज वहीवरती सोडून पाहणार आहोत. हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आणि प्रॉब्लेम समजून घेण्यापूर्वी हा वहीमध्ये लिहा आणि मग व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर स्वतः एकदा सोडून पहा. नाही जमला तर पुन्हा व्हिडिओ रिव्हर्स घेऊन सोडून पहा, म्हणजे 100% तुम्हाला तो जमेल. तर चला आपण पाहूया प्रॉब्लेम नंबर 1 पान नंबर 1. हा प्रॉब्लेम आपण आज सोडवणार आहोत. यामध्ये सुरुवातीला म्हटलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडजस्टमेंट गिव्हन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 विना कल्चरल असोसिएशन. हे विना कल्चरल असोसिएशनचं अकाउंट आहे. यामध्ये फक्त आपल्याला हा पहिला प्रॉब्लेम असल्यामुळे एकच अकाउंट तयार करायचा आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर. पुढल्या प्रॉब्लेमपासून आपण दोन्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण फक्त ह्या पहिल्या प्रॉब्लेममध्ये एकच शिकणार आहोत, इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट. आता मागच्या फायनल अकाउंटमध्ये आपण ट्रायल बॅलन्सवरून ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचो. ह्या प्रकरणामध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्सऐवजी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट देतात. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे कॅश बुक. रिसिप्ट साईड डेबिट साईडला असते, पेमेंट साईड क्रेडिट साईडला असते. रिसिप्ट म्हणजे ह्या संस्थेमध्ये आलेले पैसे, पेमेंट म्हणजे ह्या संस्थेतून बाहेर गेलेले पैसे. मग याच्यावरून आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करता येईल. आता इन्कम म्हणजे काय, आलेले पैसे, म्हणजे रिसिप्ट साईडला इन्कमचे आयटम सापडतील. पेमेंट म्हणजे गेलेले पैसे. एक्सपेंडिचरचे आयटम पेमेंट साईडला सापडतील. ह्यावरून आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करता येईल. तर त्यासाठी आपण ॲडजस्टमेंट काय आहेत ते अगोदर पाहून घेऊया आणि मग त्या आयटमला आपण खुणा करून घेऊया. आपल्याला ॲडजस्टमेंट पाहता येतील. ॲडजस्टमेंट आहेत, पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे, आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर. रेंटसाठी ॲडजस्टमेंट आहे. 60% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. रेंट आणि एंट्रन्स फीसाठी ॲडजस्टमेंट आहे, ते आपण खुणा करून घेऊया. रेंट या ठिकाणी दिलेलं आहे, रेंट याच्यासाठी ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी स्टार केला. त्याचबरोबर जी एंट्रन्स फी आहे त्यासाठी पण ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. या ठिकाणी एंट्रन्स फी आहे, त्याला आपण खूण केलेली आहे. त्यानंतर पुढली ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर आणि चौथी आहे प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्स आणि सबस्क्रिप्शनला आपण खुणा करून घेऊया. या ठिकाणी सबस्क्रिप्शनला खूण केली आणि इन्शुरन्सला खूण करूया. ह्या 4 ॲडजस्टमेंट आहेत. आता आपण ह्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटबद्दल माहिती जाणून घेऊया. प्रॉब्लेम वाचून घेऊया. रिसिप्ट साईडला टू बॅलन्स ब्रॉडडाऊन दिलेला आहे, म्हणजे मागील वर्षाचे ते शिल्लक बॅलन्सेस आहेत. कॅश इन हँड म्हणजे आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला कॅश 10,000 रुपये शिल्लक आहे. वर्षाच्या सुरुवातीला कॅश ॲट बँक म्हणजे बँकेमध्ये 19,200 आहेत. आता ही कॅश जी आहे याचा संबंध इन्कम आणि एक्सपेंडिचरचा येत नाही, कारण ह्या असेट असतात. बॅलन्स शीट केलं तर याचा संबंध तिथे येतो. म्हणून आपल्याला एंट्री करताना इन्कम एक्सपेंडिचरसाठी याचा उपयोग नाही. पुढे सबस्क्रिप्शन दिलं. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. आता विविध प्रकारचे मंडळ, स्पोर्ट क्लब जे आहे ते सभासदांनी दिलेल्या वर्गणीवर चालतात. उदाहरणार्थ आपण गणपती मंडळ पाहिलं तर आपण सभासदाकडून वर्गणी गोळा करतो आणि गणपतीची स्थापना करतो. आता हे जे सार्वजनिक गणपती मंडळ असतात हे वर्गणीवर उभारलेले असतात. तसेच वेगवेगळे स्पोर्ट क्लब असतात, वेगवेगळे ज्या संस्था आहेत, काही नफा न कमवणाऱ्या समाजसेवी संस्था, त्या देखील सभासदांनी उभारलेल्या असतात वर्गणी देऊन. मग वर्गणी हा संस्थेचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत असतो, म्हणजे हे इन्कम आहे. हे आपल्याला इन्कममध्ये
इन्कम साईडला घ्यावा लागेल. त्यानंतर पुढे दिलेलं आहे, त्या ठिकाणी म्हटलं आहे 2018-19. आता हे साल आहे 20 म्हणजे 19-20. हे 18-19 म्हणजे मागच्या वर्षीचं 15,000. 19-20 म्हणजे हे चालू वर्षीची रक्कम आहे 1,00,000. 20-21 म्हणजे पुढल्या वर्षीची. म्हणजे 3 प्रकारे आपल्याला वर्गणी ह्या वर्षी मिळालेली आहे. 18-19ची 15,000 मिळाली, ह्या वर्षी मिळाली. 18-19ची बाकी असेल म्हणून ती ह्या वर्षी मिळालेली आहे. 19-20 हे चालू वर्षीचे 1,00,000 रुपये मिळालेले आहेत. 20-21 म्हणजे पुढल्या वर्षीचे काही सभासदांनी रक्कम देऊन टाकलेली आहे 8,000 रुपये. आता आपल्या अकाउंटच्या नियमानुसार आपल्याला 31 मार्च 20पर्यंत म्हणजे 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2020पर्यंत ह्या 12 महिन्यात जे इन्कम आणि जे एक्सपेंडिचर होईल त्याचीच एंट्री करायची असते. तेच अमाऊंट आपल्याला आउटरला घ्यायची असते. त्या ठिकाणी 3 अमाऊंट दिलेले आहेत. 18-19चे 15,000 म्हणजे आता 18-19चे जे 15,000 रुपये दिलेत याचा ह्या वर्षी संबंध नाही, म्हणून आपण ते इन्कममध्ये घेणार नाहीत. 2019-20चे 1,00,000 दिलेत, हे 31 मार्च 20 आहे म्हणजे हे चालू वर्षीचं उत्पन्न आहे, हे आपल्याला ह्या वर्षीच्या इन्कममध्ये घ्यावं लागेल. 2020-21 पुढल्या वर्षीचं उत्पन्न आहे, याचा आणि चालू वर्षीच्या उत्पन्नाचा काही संबंध नाही, म्हणून हे देखील आपल्याला घ्यायचं नाही. म्हणजे फक्त आपल्याला यामधील 1,00,000 रुपये ह्या वर्षीच्या उत्पन्नात घ्यायचे आहेत. 15,000 पण घ्यायचे नाहीत कारण ते मागच्या वर्षीचे आहेत, आणि 8,000 घ्यायचे नाहीत इन्कममध्ये, ते पुढल्या वर्षीचे आहेत. म्हणजे पुढल्या वर्षीचं जे इन्कम आपल्याला अगोदर मिळतं त्याला प्री रिसिव्ड म्हणतात. ती लायबिलिटी असते. आता बॅलन्स शीट केलं तर ती लायबिलिटी साईडला जाते आणि याचा संबंध येणाऱ्या असेटमध्ये येत नाही. त्यानंतर पुढे दिलेलं आहे डोनेशन्स. आता डोनेशन म्हणजे देणगी. आता देणगी दिलेली आहे 25,000 रुपये. ह्या संस्थेला 25,000 रुपये देणगी मिळालेली आहे, म्हणजे हे इन्कम आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे जनरल, म्हणजे हे रोजच्या खर्चासाठी दिलेलं आहे. जे दैनंदिन खर्चासाठी देणगी मिळती ती इन्कम साईडला येते, आणि विशिष्ट कारणासाठी जी देणगी मिळती ती कॅपिटलमध्ये ॲड होती बॅलन्स शीटला. तसं ॲडजस्टमेंटमध्ये सांगतात कॅपिटलाइज करायची की काय. तर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये जनरल दिलं म्हणजे इन्कम्समध्ये घ्यायचं आपल्याला, इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटला. एंट्रन्स फीला आपण स्टार केलेला आहे. एंट्रन्स फी म्हणजे प्रवेश फी. आता काही काही संस्थेमध्ये प्रवेश करताना काही तिकीट घेतात प्रवेश करण्यासाठी, त्या ठिकाणी ती एकूण प्रवेश फी गोळा झालेली आहे 15,000 रुपये. आता तिला स्टार दिलं आहे. आपण ॲडजस्टमेंट पाहू. या ठिकाणी ॲडजस्टमेंट पाहू शकता. 60% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. 60% एंट्रन्स फी 60% म्हणजे 60% एंट्रन्स फी काय करायची आहे, कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड करायची. इतक्या सोप्या भाषेत कॅपिटलाइजचा अर्थ आहे. कॅपिटलाइज म्हणजे बॅलन्स शीटला कॅपिटलमध्ये 60% रक्कम ॲड करायची, म्हणजे उरलेली 40% आपल्याला ती इन्कम आहे, इन्कम साईडला घ्यायची 40% आणि 60% आपल्याला कॅपिटलमध्ये घ्यायची आहे. पुढे आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. FDवरती इंटरेस्ट मिळाला आहे, इन्कम आहे. पिकनिक रिसिप्ट, सहलीसाठी पैसे गोळा केले ते पण इन्कम आहे, इन्कम साईडला आपण घेणार तो इन्कम. आता इन्कमचे आयटम क्लिअर झालेत. पेमेंट साईडला पाहूया. पेमेंट साईडला म्हटलं रेंट, भाडं दिलेलं आहे. 18-19चं भाडं 700 रुपये, 19-20चं 54,300 रुपये. तर हे साल 31 मार्च 2020 आहे, म्हणजे 19-20चं भाडं जे आहे ते आपल्याला विचारात घ्यायचं आहे 54,300. मागच्या वर्षीचा खर्चाचा या वर्षीशी संबंध नाही, म्हणून आपल्याला 700 रुपये घ्यायचे नाही आहेत. फिक्स डिपॉझिट ही असेट आहे, हे बॅलन्स शीटला घेणार. आज आपण बॅलन्स शीट करणार नाहीत म्हणून हे आपण आज घेणार नाहीत. आत्ता ह्या उदाहरणामध्ये हे घेणार नाहीत. सन्ड्री एक्सपेन्सेस हा एक्सपेन्सेस असल्यामुळे एक्सपेंडिचर साईडला. इन्शुरन्स एक्सपेन्सेस आहे. प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे. पिकनिक एक्सपेन्सेस हा देखील एक्सपेन्सेस आहे. सॅलरी एक्सपेन्सेस आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस नावातच एक्सपेन्सेस आहेत सर्व. ॲडव्हर्टाइजमेंट ही 18-19ची आहे, हे साल आहे 19-20. मागच्या वर्षीचा खर्चाचा ह्या वर्षी संबंध नसल्यामुळे हा आयटम आपल्याला एक्सपेंडिचर साईडला घ्यायचा नाही. मग हे जे या ठिकाणी आपण पाहिलेत हे सर्व आयटम घ्यायचे, फक्त हा नाही घ्यायचा कारण हा मागच्या वर्षीचा आहे. आणि बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे आत्ता 31 मार्चला शिल्लक असलेले पैसे, कॅश इन हँड 15,000 रुपये आणि बँकेमध्ये 16,000 रुपये. हे दोन्ही आपल्या मालमत्ता आहेत, प्रॉपर्टी आहे, म्हणजे असेट आहेत. आता हे असेट साईडला घेणार, पण आपण बॅलन्स शीट करत नसल्यामुळे हे पण आपण ह्या उदाहरणामध्ये याची एंट्री करणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपण याचं विश्लेषण केलेलं आहे. तर आपण आता प्रत्यक्ष याच्या एंट्र्या वहीवरती सोडून पाहूया. ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट करायचं आहे.
तर इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखंच आखायचं आहे. प्रत्येक साईडला 3 कॉलम करायचे आहेत. पहिला कॉलम हा पर्टिक्युलरसाठी, त्यानंतर 2 कॉलम अमाऊंटसाठी करायचे आहेत, एक इनर कॉलम आणि एक आउटर कॉलम. त्याच पद्धतीने क्रेडिट साईडला देखील 3 कॉलम करायचे आहेत, पर्टिक्युलर, अमाऊंट रुपीज. ह्या अकाउंटला नाव द्यायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि सगळ्यात सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे म्हणायचं आहे इन द बुक्स ऑफ कल्चरल असोसिएशन सातारा. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी नाव द्यायचं आहे इन द बुक्स ऑफ कल्चरल असोसिएशन सातारा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता अर्थातच नियमाप्रमाणे डेबिट साईडला जसं प्रॉफिट अँड लॉसला एक्सपेन्सेस असतात तसेच ह्या साईडला एक्सपेंडिचर असणार आणि ह्या साईडला इन्कम असतं. तर ह्या ठिकाणी ह्या डेबिट साईडला एक्सपेंडिचर असतील आणि क्रेडिट साईडला इन्कम असेल. तर पहिल्या प्रॉब्लेममध्ये हे अकाउंटच आहे, फक्त समजण्यासाठी मी पहिल्या उदाहरणामध्ये पर्टिक्युलर लिहिलेलं आहे. तर इथून पुढच्या उदाहरणामध्ये आपण एक्सपेंडिचर असं नाव लिहिणार आहोत आणि क्रेडिट साईडला इन्कम असं नाव लिहिणार आहोत. पर्टिक्युलर हे नाव आपण पुढील प्रॉब्लेममधून पासून घेणार नाही. तर अशा पद्धतीने हा फॉर्मॅट आखून घेतल्यानंतर आपण आता उदाहरण सोडवूया. आपण रिसिप्ट बाजूना सोडवायला सुरुवात करूया. या ठिकाणी रिसिप्ट साईड बॅलन्स ब्रॉडडाऊन, मागील वर्षीचे पैसे बँकेतले आणि रोख. आता हे पैशाचा संबंध असेटची येतो म्हणून रिसिप्ट इन्कम आणि एक्सपेंडिचर नाही, म्हणून ही एंट्री नाही करायची. सबस्क्रिप्शन म्हटलेलं आहे. सबस्क्रिप्शनमध्ये 2018 सबस्क्रिप्शन म्हणजे सभासदांनी दिलेली वर्गणी मिळालेली आहे, म्हणजे हे इन्कम आहे. किंवा रिसिप्ट साईडला जे असतं ते इन्कमच असतं. रिसिप्ट म्हणजे मिळालेले पैसे, जे मिळतात त्यालाच इन्कम म्हणतात आणि जे देतो त्याला एक्सपेंडिचर म्हणतो. म्हणून रिसिप्ट साईडला इन्कम असेल. तर 18-19 जी वर्गणी आहे, सबस्क्रिप्शन आहे, ते 15,000 रुपये आहे. आता ही जर साल पाहिलं तर 31 मार्च 2020 आहे, म्हणजे हे साल 19-20 असल्यामुळं आपल्याला 18-19ची वर्गणी इन्कम साईडला घेता येणार नाही. मग 19-20ची घेऊया आपण. ती दिलेली आहे 1,00,000 रुपये. इन्कम साईडला म्हणजे क्रेडिट बाजूला घेणार आहोत. क्रेडिट साईडला घेतो आहे आपण बाय सबस्क्रिप्शन्स. बाय सबस्क्रिप्शन. तर ह्या ठिकाणी आपण सबस्क्रिप्शन लिहिणार आहोत. इनरला का आउटरला हा प्रश्न स्वतःला विचारायचा. जर ॲडजस्टमेंट असेल तर ती रक्कम इनरला लिहायची आहे सगळ्यात अगोदर. मग ह्या ठिकाणी आपण सबस्क्रिप्शनला स्टार केलेला होता, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे, तर हे 1,00,000 रुपये आपण इनर कॉलमला लिहून टाकूया. या ठिकाणी 1,00,000 रुपये आपण इनर कॉलमला लिहिलेले आहेत. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 20,000. आउटस्टँडिंग आहे म्हणजे चालू वर्षी, करंट इयर म्हणजे ह्या वर्षी आउटस्टँडिंग आहेत 20,000, म्हणजे सभासदांनी 20,000 रुपये दिलेले नाहीत. जरी दिलेले नसले पण ह्या वर्षीचे आहेत, करंट इयरचे आहेत, ह्या वर्षीचं इन्कम आहे, म्हणून ते आपल्याला ॲड करावं लागेल. जसं फायनल अकाउंटमध्ये पण आपण आउटस्टँडिंग ॲड करायचं, तसं ह्या प्रकरणात देखील आपल्याला ॲडच करायचे. म्हणून आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 20,000 आपण चालू वर्षीच्या सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करूया. या ठिकाणी म्हणूया ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000 रुपये. आपण याच्यामध्ये 20,000 रुपये ॲड केल्यानंतर दोन्हीची बेरीज आउटर लिहायची आहे 1,20,000 रुपये
अशा पद्धतीने आपण सबस्क्रिप्शन हा आयटम लिहिलेला आहे. तर हे आउटस्टँडिंग जे सबस्क्रिप्शन आहे याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला होतो, परंतु आपण बॅलन्स शीट करत नाही, त्यामुळं या ठिकाणी फक्त इन्कम साईडला आपण लिहिलेलं आहे. पुढे आहे सबस्क्रिप्शन. नंतर पुढे पाहूया डोनेशन दिलेले आहेत. जनरल म्हणलं आहे म्हणजे सगळी रक्कम आपल्याला जेव्हा जनरल लिहिलेलं असतं तेव्हा सगळी रक्कम इन्कम साईडला घ्यायची असते. 25,000 रुपये डोनेशन आहेत, ते आपण या ठिकाणी इन्कम साईडला लिहूया. बाय डोनेशन्स 25,000 आपण डायरेक्ट आउटर लिहितो आहे कारण त्याला ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे. तर ह्या ठिकाणी पुढे पाहूया एंट्रन्स फी. एंट्रन्स फीला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. एंट्रन्स फीची रक्कम आहे 15,000 रुपये. एंट्रन्स फीला ॲडजस्टमेंट जी आहे ती आपण पाहिलेली होती. पुन्हा पाहूया 60% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज, म्हणजे यातली 60% रक्कम कॅपिटलमध्ये ॲड करायची. आता कॅपिटल कुठं लिहितो आपण? बॅलन्स शीटला. मग बॅलन्स शीट आपण करतच नाहीत, मग उरलेली 40% आपल्याला इन्कमला घ्यावे लागेल, कारण एंट्रन्स फी म्हणजे प्रवेश फी, आपल्या संस्थेला मिळालेली प्रवेश फी. मग ही जी प्रवेश फी असते ते आपलं इन्कम असतं. जर ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं की कॅपिटलाइज करा तर त्याचा अर्थ होतो तेवढी रक्कम कॅपिटलमध्ये ॲड करा, उरलेली इन्कममध्ये घ्यायची. 60% कॅपिटलाइज करायची म्हणजे 40% आपल्याला इन्कमला घ्यायची. तर आपण ह्या ठिकाणी अगोदर इनर साईडला लिहूया बाय एंट्रन्स फी. एंट्रन्स फी 15,000 रुपये. यातून आपल्याला लेस करायचे 60% कॅपिटलमध्ये ॲड करायची, म्हणजे आपल्याला 60% लेस करायचे. 60% एंट्रन्स फी. आता 15,000च्या 60% काढायचे आणि यातून वजा करायचे. 15 90 म्हणजे 9,000 रुपये 60% येतील. 15 चौक 60 म्हणजे 6,000 रुपये ह्या वर्षीचे येतील. आपण 15,000च्या 60% काढले, ती रक्कम आली 9,000. 9,000 वजा का केली? कारण ती कॅपिटलाइज करायची, म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड करायची. कॅपिटल अकाउंट हे कॅपिटलचा हिशोब हा लायबिलिटी साईडला असतो बॅलन्स शीटला, म्हणजे हे बॅलन्स शीटला कॅपिटलमध्ये ॲड होतील आणि उरलेली जी रक्कम आहे 15मधून 9 वजा केली 6,000, ती आपलं इन्कम आहे म्हणून आपण ती आउटरला घेतलेली आहे. अशा प्रकारे एंट्रन्स फीची इफेक्ट झालेला आहे. पुढे आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. डिपॉझिटवरती आपला इंटरेस्ट मिळाला आहे 4,800. आपल्या बँकेमध्ये डिपॉझिट आहे त्याच्यावरती व्याज मिळालं आहे. इंटरेस्ट ऑन एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट, यावरती आपल्याला व्याज मिळालं आहे 4,800. हे आपलं इन्कम आहे संस्थेचं म्हणून आपण इन्कम साईडला लिहिलं. त्यानंतर पुढला आयटम पाहूया. पुढे दिलेला आहे पिकनिक रिसिप्ट. आपण सहल काढलेली आहे यावर्षी आणि त्याच्यासाठी पैसे गोळा केलेले आहेत 20,000 रुपये. तर आपण ते इन्कम साईडला लिहायचे बाय पिकनिक रिसिप्ट 20,000 रुपये. रिसिप्ट साईडच्या सर्व आयटमची आपण एंट्री केली, म्हणजे इन्कम साईडचे एंट्री झालेले आहेत. तर आता आपण पेमेंट साईडला पाहूया. पेमेंट साईडला पाहूया बाय रेंटसाठी पेमेंट दिलं आहे, म्हणजे आपला एक्सपेन्सेस झाला. हा एक्सपेंडिचर साईडला लिहायचा आहे. 18-19 700, 19-20 54,300. आता याच्यामध्ये आपलं करंट इयर आहे 19-20, म्हणजे आपल्याला ह्या वर्षीचे घ्यायचे आहेत 54,300. तर त्याला स्टार आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. याची ॲडजस्टमेंट आपण पाहूया. ॲडजस्टमेंट पहिलीच ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर 7,000. चालू वर्षाचं भाडं बाकी आहे. हे चालू वर्षाचं भाडं बाकी जरी असलं द्यायचं तरी तो ह्या वर्षीचाच खर्च असे आहे, दिलेला असो अगर नसो, पण तो ह्या वर्षी झालेला खर्च आहे म्हणून तो आपल्याला त्या रेंटमध्ये चालू वर्षीच्या ॲड करायचा आहे. जसं फायनल अकाउंटमध्ये आउटस्टँडिंग ॲड करतो तसंच हे देखील आपल्याला ॲड करायचं आहे. आउटस्टँडिंग रेंट ॲड करायचं, नंतर ते लायबिलिटी लिहितात. तर लायबिलिटीला आज लिहित नाहीत आपण. तर याच्यामध्ये 7,000 रुपये रेंटमध्ये आपण आउटस्टँडिंग ॲड करूया. तर या ठिकाणी चालू वर्षीचं रेंट घ्यायचं आहे आपल्याला 54,300. एक्सपेंडिचर साईड म्हणजे डेबिट साईडला लिहितो आपण टू रेंट 54,300 ॲड आउटस्टँडिंग रेंट 7,000 आणि याची बेरीज आपण आउटर लिहितो आहे 54 आणि 7 61,300 रुपये आपण आउटर लिहिले. अशा पद्धतीने
करंट इयरचं रेंट होतं 54,300 आणि आउटस्टँडिंग रेंट आहे 7,000. ह्या दोन्हीची बेरीज आपण बाहेर लिहिली. 54 आणि 7 61,300 रुपये. त्यानंतर रेंट नंतर पुढे पाहूया फिक्स डिपॉझिट. पुढचं अकाउंट आहे फिक्स डिपॉझिट 47,000 47,000 रुपये फिक्स डिपॉझिट आहे. म्हणजे हे बँकेमध्ये ठेवलेले पैसे आहेत. ही आपली प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टीलाच आपण अकाउंटमध्ये असेट म्हणतो आणि असेट लिहितो आपण बॅलन्स शीटला. मग आपण बॅलन्स शीट करतो आहे का? नाही. म्हणून आपल्याला तो ॲटम इन्कम एक्सपेंडिचरला घ्यायचा नाही. बॅलन्स शीट केलं तर आपण बॅलन्स शीटच्या असेटला घेत असतो. पुढे आहे सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस आहे 8,000 रुपये. ते लिहूया आपण. जसं प्रॉफिट अँड लॉसला लिहित असतो तसंच या ठिकाणी एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला लिहूया टू सन्ड्री एक्सपेन्सेस 8,000 रुपये. त्यानंतर पुढे आहे इन्शुरन्स 12,000 रुपये इन्शुरन्स भरलेला आहे, पण स्टार केला आहे आपण, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. जरी स्टार असला तर ॲडजस्टमेंट आहे असा अर्थ होतो. मग आपण इनरला लिहून ठेवूया टू इन्शुरन्स, त्याची रक्कम इनरला लिहूया 12,000 रुपये. आणि मग आता ॲडजस्टमेंट पाहूया आपण. तर त्याची ॲडजस्टमेंट जी आहे ती ॲडजस्टमेंट नंबर 4 आहे प्रीपेड इन्शुरन्स. आपण फायनल अकाउंटमध्ये प्रीपेड इन्शुरन्स काय करायचो? लेस करायचो. तर आपण आताही ते लेस करणार आहोत. लेस प्रीपेड इन्शुरन्स, लेस प्रीपेड इन्शुरन्स या ठिकाणी ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत. प्रीपेड इन्शुरन्स 1,000 रुपये लेस करतो आहे. 12,000तून 1,000 रुपये आपण मायनस केले की आउटर कॉलमला येतील 11,000 रुपये. अशा पद्धतीने आपण इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट केली. पुढे प्रिंटिंग स्टेशनरी दिलेली आहे. पिकनिक एक्सपेन्सेस आहेत. प्रिंटिंग स्टेशनरी लिहूया आपण टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. याला कुठल्या प्रकारची ॲडजस्टमेंट नसल्यामुळे याची अमाऊंट आपण डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला लिहितो आहे. त्यानंतर पुढे दिलेला आहे बाय पिकनिक एक्सपेन्सेस. तर आपण पिकनिक एक्सपेन्सेस लिहूया टू पिकनिक एक्सपेन्सेस 18,000 रुपये. त्यानंतर आहे सॅलरी 20,000 रुपये. पगाराचा खर्च झालेला आहे 20,000 रुपये. ते देखील आपण लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढे दिलेलं आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 13,000. आपण या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडला म्हणजे डेबिट साईडला लिहूया ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 13,000 रुपये. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट 2018-19 18-19ची जाहिरात आहे, म्हणजे चालू वर्षीच्या जाहिरातीचा खर्च नसल्यामुळे आपण तो घेणार नाहीत. 7,000 रुपये घेणार नाहीत. पुढे दिलेलं आहे बॅलन्स कॅरीड डाऊन. आपल्याकडे पैसे उरलेत 15,000 रुपये, बँकेत उरलेत 16. हे आपल्या दोन्ही प्रॉपर्टी आहेत. प्रॉपर्टी म्हणजेच आसेट. तर आसेट कुठं लिहितो आहे? बॅलन्स शीटला. बॅलन्स शीट करतो आहे का आपण? तर नाही. म्हणून आपण याची एंट्री करणार नाहीत. आपण सर्व एंट्री केलेत. आता आपण ॲडजस्टमेंट चेक करूया काही एंट्र्या उरल्यात का. पहिली आपण आउटस्टँडिंग रेंटची केलेली आहे. 60% एंट्रन्स फी पण केलेली आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पण आपण ॲड केलेले आहेत. प्रीपेड इन्शुरन्सची केलेली आहे. म्हणजे आपली टोटल ॲडजस्टमेंट केल्यात. याचा अर्थ हा प्रॉब्लेम आपण कंप्लीट केला आहे. तर आता हे नफा न मिळवणारी संस्था आहे. याचं नाव आहे विना कल्चरल असोसिएशन सातारा. तर हे नफा मिळत नाही म्हणजे यांचा नफा तोटा काढण्याचा संबंध नाही. फक्त इन्कम म्हणजे आलेले पैसे, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च झालेले पैसे, म्हणजे मिळालेल्या पैशातून खर्च झालेले पैसे वजा केले की उरले किती ते कळतं. किंवा जर कमी पैसे आले आणि जास्त गेले तर कमी पडले तर त्याला डेफिसिट म्हणतो आपण, आणि जे पैसे उरतात त्याला सरप्लस म्हणतो. म्हणजे थोडक्यात प्रॉफिटलाच सरप्लस म्हणतो आणि लॉसला डेफिसिट. तर या ठिकाणी आपल्याला सिम्पल एक गोष्ट करावी लागेल. ही जी एक्सपेंडिचर साईड आहे याची बेरीज करावी लागेल. त्यानंतर या ठिकाणी जी इन्कम साईड आहे याची बेरीज करावी लागेल. इन्कममधून एक्सपेंडिचर वजा करावं लागेल. जर इन्कम जास्त असेल आणि एक्सपेंडिचर कमी असेल तर रक्कम शिल्लक राहील, ती डेबिट साईडला आपण लिहितो सरप्लस म्हणून. जर एक्सपेंडिचर जादा झाले आणि इन्कम कमी असेल तर ते पैसे कमी पडतील, म्हणून बाय डेफिसिट म्हणून ह्या साईडला लिहिणार. तर आपण आता बेरीज करूया. या ठिकाणी बेरीज करूया 61,300 आणि 8 69,300 70 80,300 86,300 96
96,300, 1,04,300, 1,24,300, 1,24,000, 24 आणि 1,34,000, 1,37,300 एक्सपेंडिचर साईडची बेरीज झाली. त्यानंतर क्रेडिट साईडची करूया. 1,20,000 अधिक 25, 1,45,000 अधिक 6, 1,51,000, 1,51,000 अधिक 4, 1,55,000, 55 अधिक 20, 1,75,800. म्हणजे क्रेडिट बाजूची बेरीज झाली 1,75,800 रुपये. आणि डेबिटची आली होती ती कमी होती म्हणून आपण डेबिटची लिहिणार नाहीत. तर या ठिकाणी जी मोठी आहे ती लिहिणार आहोत. ती आहे 1,75,800. आपण ती दोन्ही साईडला लिहिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इन्कम जादा आहे, एक्सपेंडिचर कमी आहे, म्हणजे आपल्याला ह्या संस्थेला सरप्लस झालेला आहे, म्हणजे पैसे उरलेले आहेत. तर सरप्लस लिहायचं आहे. तर मोठ्या बेरीजतून छोटी बेरीज वजा करूया. 1,75,800 मायनस करूया. 1,75,800 मधून 1,37,300 गेले की 38,500 रुपये या ठिकाणी शिल्लक राहतात. तिथे आपण ह्या ठिकाणी डेबिट साईडला मांडतोय 38,500 रुपये. या ठिकाणी 1,75,800 मधून 1,37,300 मायनस करून डिफरन्स उरला 38,500. आता 1,37,000 ही बेरीज एक्सपेंडिचर साईडची होती, म्हणजे डेबिट साईडची होती. आता ही कमी असल्यामुळे ह्या साईडला हा फरक लिहितोय आपण 38,500. आता या ठिकाणी हा सरप्लस आहे, कसं ओळखणार, तर या ठिकाणी इन्कम साईड मोठी आहे, एक्सपेंडिचर साईड लहान आहे, याचा अर्थ हा आपला इन्कम आहे, म्हणून आपण तो इन्कम या ठिकाणी लिहिलेला आहे 38,500 रुपये. अशा पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पाहूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.